मित्रांनो नमस्कार. प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमीही समोर आली आहे. आता खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास 10 तास करण्याची शक्यता आहे. 9 ऐवजी कर्मचाऱ्यांना 10 तास हे काम करावे लागू शकते. महाराष्ट्र सरकार याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कामाचे तास वाढवण्याचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला. यावर बरीच चर्चा सुद्धा झाली. सरकार महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना कायदा 2017 मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये खाजगी कर्मचाऱ्यांचे कमाल कामाचा वेळ 10 तास करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त हे समोर आले. हा कायदा राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि मनोरंजन स्थळे यांसाठी लागू असणार आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 10 तास काम करावे लागणार आहे. नुकत्याच एका वृत्तपत्रानुसार राज्याच्या कामगार विभागाने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बदल करण्यासाठी काही प्रस्ताव ठेवले होते. या अहवालात असं म्हटलं की कामगार विभाग 2017च्या कायद्यामध्ये 5 मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे खाजगी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासामध्ये वाढ. कामगार कायद्याच्या कलम 12 मध्ये प्रस्तावित दुरुस्तीमध्ये म्हटले आहे की प्रौढ कर्मचाऱ्यांना दिवसाला 10 पेक्षा जास्त वेळ काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सलग 6 तासांपेक्षा जास्त काम करण्याची परवानगी नसणार आहे. त्यांना अर्धा तास ब्रेक दिला जाणार आहे. श्रम विभागाने प्रायव्हेट सेक्टरमधील ओव्हरटाईमचा कालावधी वाढवला आहे. 3 महिन्यामध्ये 125 तासांचा ओव्हरटाईमचा कालावधी 144 तास करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एका दिवसाला तुम्ही एकूण 10.5 तास काम करत होता. हा वेळ वाढून 12 तास करण्याचा प्रस्ताव यावेळी ठेवण्यात आला. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.